नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे, तो आपण बघतो की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या जे काही लाईव्ह स्कीम आहेत काही मंडळांच्या, त्या स्कीममधल्या एका जे काही लोकेशन आहे त्याबाबत आज आपण माहिती बघतोय. जर आपण बघितलं तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचे जे काही वेबसाईट आहे bookmyhome.म्हाडा.gov.in ह्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यात काही सध्या लाईव्ह स्कीम आहेत कोकण, पुणे आणि नागपूर मंडळाच्या. तर त्यातली पुणे मंडळाचे जर बघितलं तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचे जे काही 20% मधलं स्कीम आहेत, म्हणजे जे काही प्रायव्हेट बिल्डरच्या एरियामध्ये जे काही 20% म्हाडासाठी अवेलेबल असतं, त्यातल्या काही स्कीम फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या बेसिसवर अवेलेबल केलेल्या असतात. तर त्या एका स्कीमबद्दल माहिती बघणार आहोत. ह्याची डेट आहे 15 एप्रिल 2025 ते 2026, म्हणजे पूर्ण 1 वर्षभराच्या कालावधीसाठी या स्कीम ची जी काही लॉटरी आहे सोडत आहे ती आहे. तर ह्याचं जर आपण बघितलं तर स्कीममध्ये ऑलरेडी याचा जो काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस किंवा स्कीमबद्दल जी माहिती आहे ती व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्ही रेफरन्ससाठी चॅनलवर जाऊन त्या बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक अवेलेबल आहे, तिथेही तुम्ही बघू शकता. ह्यातले बरेचसे जे काही स्कीममधले फ्लॅट आहेत किंवा नंबर ऑफ युनिट्स आहेत, आपण या ठिकाणी बघितलं तर मल्टिपल स्कीम आहेत. त्यातले बऱ्यापैकी जे काय आहे लोकेशनवर जर आपण गेलं तर अवेलेबल जे काही टेनमेंट्स आहे ॲज पर कॅटेगरी ते 0 दिसत आहे, म्हणजे ऑलरेडी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं असेल. बट एक स्कीम आहे 717 न्यातीचा जो काही आहे उंदरीचा 1 RK आहे, 53 युनिट्स आहेत त्या ठिकाणी. त्यातला जो काही कार्पेट एरिया जर आपण बघितला तर 31.42, जो की 338.20 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. त्याची जर किंमत बघितली तर 15,13,200 आहे. त्या ठिकाणी सध्या 15 अवेलेबल दिसत आहे, म्हणजे बऱ्यापैकी त्या ठिकाणचे पण बुक्स झालेले दिसत आहे. तर त्या 15 जे काय आहे टेनमेंटसाठी जर तुम्हाला माहिती किंवा डिटेल्स ज्या काय आहे त्या योग्य वाटल्या तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता, किंवा तुम्ही त्या ठिकाणी लोकेशनला व्हिजिट करून किंवा प्राईस कम्पॅरिझन करून ट्राय करू शकता की जर तुम्हाला म्हाडा थ्रू अफोर्डेबल प्राईसमध्ये ते जर स्कीम वाटली तर नक्की तुम्ही तिथे ट्राय करू शकता. ह्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 20,000 रुपये EMD अमाऊंट अनामत रक्कम भरायची आहे. आणि न्याती जो की रेप्युटेड बिल्डर आहे त्याच्या प्रोजेक्टमध्ये ह्या जे काय आहेत फ्लॅट आहेत 1 RKचे. ओके, तर या ठिकाणी फ्लोअरचा प्लॅनसुद्धा दिलेला आहे किंवा लोकेशनचा सुद्धा डिटेल्स दिलेला आहे. पण जर लोकेशन बघायला गेलं तर लोकेशन उंदरीच्या हे जे पिन पॉईंटचं लोकेशन आहे ह्या ठिकाणी आहे तो प्रोजेक्ट, जो की आपण जर बघितलं हा हडपसर गाडीतळ किंवा हडपसरपासून जो काही सासवडला रोड जाणार आहे त्या रोड ला क्रॉस करणारा हा जो रोड आहे जो की कात्रजकडे जातो, त्या कात्रज रोडच्या मध्येच हा उंदरीचा जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये ह्या ठिकाणी तो प्रोजेक्ट आहे. की आजूबाजूला बघितलं तर अवताडवाडी आहे किंवा रामटेकडी, हडपसर ह्या बाजूला जर बघितलं आपण काणिपनाथ टेकडी आहे किंवा इकडे इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा दिसत आहे, बोपदेव हिल स्टेशन आहे, जवळपास येवलेवाडीचा एरिया आहे, इस्कॉन टेम्पल आहे, कात्रजचा एरिया आहे, किंवा इकडं जे काही धनकवडी, बिबीवाडी हे एरिया, कोंढवा हे जवळपासचे एरिया आहेत या ठिकाणी. आणि अगदी जवळ जर बघितलं तर या ठिकाणी इरो स्कूल आहे. आणि आजूबाजूला बऱ्यापैकी जे काही प्रोजेक्ट आहे जे डेव्हलप झालेले आहेत ते न्यातीच्याच बिल्डरने केलेले आहेत. न्याती आयरिस जर या ठिकाणी बघितलं, न्याती आयरा, खूप सारे प्रोजेक्ट आहे न्यातीचे. ह्या जो काही एरिया पूर्ण जो काय हा डेव्हलप केलेला हा न्यातीने दिसतो. इथं रो हाऊसेस सुद्धा दिसत आहे बऱ्यापैकी. ओके, तर हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी महत्त्वाचं जर म्हटलं तर ह्याच्या बाजूलाच या ठिकाणी बिल्डिंग सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. ही जी काय आहे प्रायव्हेट बिल्डरची बिल्डिंग आहे, प्रायव्हेट ज्या ठिकाणी त्यांनी फ्लॅट अवेलेबल केलेले त्याच्या बाजूला सेमच स्ट्रक्चर आहे. आणि जो काही आहे कलर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी सेमच आहे. ही म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. ह्याच्या बाजूलाच जर बघितलं एंट्रन्स जर बघितले तर एकच एंट्रन्स आहे दोन्ही बिल्डिंगसाठी, असं सेपरेट काही एंट्रन्स दिलेली नाही आहे. या ठिकाणी एक्झिट होणार आहे, जर प्लॅनमध्ये आपण ते बघणारच आहोत. बाजूला महत्त्वाचं जर बघितलं तर ह्या ठिकाणी खूप असं मोठं ध्रुव ग्लोबल स्कूल होते. म्हणजे आता इमेज जर बघितली तर 2026 डिसेंबरची आहे. पण हे जर स्ट्रक्चर बघितलं तर हे इंटरनॅशनल स्कूल आहे ध्रुव, त्यांचं ह्या ठिकाणी एक अगदी बॅक साईडलाच म्हणजे बिल्डिंगच्या बाजूलाच ते स्कूल होतं आहे. तर तो एक प्लस पॉईंट आहे. न्याती बिल्डर आहे. प्राईस जर बघितली तर तुम्हाला जर अफोर्डेबल वाटली तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. त्याचं जर आपण डिटेलमध्ये बघायला गेलो, जर महारेरावरच्या ज्या काही डिटेल्स आहे तर प्रोजेक्ट त्याच नावाने रजिस्टर आहे. आणि ह्याचं जे काय आहे कम्प्लिशन जे आधी होतं ते 2024 होतं, बट ते जे काय आहे रिवाईज झालेलं आहे, पण ते सुद्धा कंप्लीट झालेलं असणार आहे, कारण आता आपण बिल्डिंगचे फोटोसुद्धा बघितले आणि 2025 जूनची डेट आहे. तर ऑलरेडी सध्या तो रेडी टू मूव्ह असणार आहे.
ह्या ठिकाणी एक लिटिगेशन आहे 2023 पासूनचं आहे लिटिगेशन आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर जर बघितलं तर डीप जी काही बिल्डिंग आहे, म्हाडा विथ शॉप्स म्हणजे कमर्शियल प्लस म्हाडा अशी ती बिल्डिंग आहे पूर्ण. तर त्यामध्ये म्हाडाचे बिल्डिंग विथ शॉप्स बऱ्यापैकी कमर्शियल काही शॉप आहे आजूबाजूला पूर्ण. तर त्याचा जो काही लेआउट आहे, लेआउट जर आपण बघायला गेलं तर हा लेआउट आहे. आताची काही आपण एंट्रन्स बघितली तर ती ह्या बाजूला इथे एंट्रन्स आहे फॉर रेसिडेन्शियल असं मेन्शन केलेलं आहे आणि म्हाडाची बिल्डिंग ह्या बाजूला आहे. इथं खाली शॉप्स दिसत आहे किंवा या ठिकाणी सुद्धा काही शॉप्स आहे रोड साईडला. आणि हे जे काय आहे नियातीचे त्याचे प्रायव्हेट जी काही बिल्डिंग आहे त्याचे टॉवर आहेत. ह्या एरियामध्येच प्रिमायसेस या ठिकाणी एक्झिट आहे. त्याचं जर आपल्याला जो लेआउट किंवा इमेजरी बघायची झाली तर या ठिकाणी आपल्याला एका ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, ही जी बिल्डिंग दिसते ही म्हाडाची बिल्डिंग आहे आणि या ठिकाणून एंट्री आहे, मेन एंट्रन्स पूर्ण जे काही एरिया आहे म्हणजे कॉमन एरियामध्येच दिसतोय तो. निहातीचा आता ॲक्सेस तर बघताना तर ॲक्सेस आहे डायरेक्ट. जे काही म्हाडाची बिल्डिंग जरी असेल तरी ॲमेनिटीजला सुद्धा ॲक्सेस असू शकतो. हे त्यांचे प्रायव्हेट जे प्रोजेक्ट आहे या ठिकाणी बऱ्यापैकी ॲमेनिटीज दिसत आहे आपल्याला. तर महत्त्वाचं की एंट्रन्स आहे या ठिकाणी, ही बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी हा एक्झिट आहे. ओके, तर याच्या लेआउटमध्ये बाकीच्या जर डिटेल्स बघायच्या म्हटलं तर बिल्डिंगच्या डिटेल्स आपण दुसऱ्या जो काही प्लॅन आहे तो प्लॅन कसा आहे त्याच्यामध्ये बघूया. हा जर बघितलं तर हा ग्राउंड प्लस 8 फ्लोअरचं जे काय आहे टोटल ती बिल्डिंग आहे. जवळपास 58 जे काय आहे टेनमेंट्स आहेत. त्यात कमर्शियल प्लस म्हाडाचे दोन्ही असे असणार आहेत. आपण जर बघितलं तर हे 8 फ्लोअरचा प्लॅन आहे. या ठिकाणी जर बघितलं तर लिव्हिंग रूम आणि इनक्लोज बाल्कनी, ओपन बाल्कनी नाही आहे आणि किचन आहे. म्हणजे हा जो काय आहे 1 RKचा आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला किचन आणि लिव्हिंग रूमच अवेलेबल आहे आणि टॉयलेट अवेलेबल आहे. ओके, तर सेम स्ट्रक्चर आहे सगळे जे काही फ्लॅट आहेत त्याचं. या ठिकाणी खाली जर बघितलं ग्राउंड आणि स्टिल्ट पार्किंग आहे. त्या ठिकाणी कार पार्किंग आहे काही एका बाजूला. जर बघितलं तर आपल्याला शॉप्स दिसत आहे की असं प्लॅन आहे. फ्लोअर प्लॅन सेमच आहे. बाकी सगळे जे काही फ्लोअर आहे त्यांचा जो काही प्लॅन आहे तो सेमच आहे. 2 लिफ्ट दिसत आहे या ठिकाणी. ओके, तर असं प्लॅन आहे. आणि बाकीच्या जर डिटेल्स आपण बघितल्या तर ह्याची जी काही 2 BHKची प्राईज आहे ती 70 लाखाच्या आसपास या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी नियर बाय ध्रुव ग्लोबल स्कूलचा रेफरन्स दिलेला आहे. म्हणजे जे काही जास्त जे काही फेमस आहे किंवा इंटरनॅशनल स्कूल आहे त्याचा रेफरन्स दिलेला आहे. 2 BHKची प्राईस त्याचा एरिया तेवढा असेल. किंवा ह्या ठिकाणी जर आपण बघितलं 1 RKचा जो काही आहे तर त्याचे 277 स्क्वेअर फूटचा एरिया दाखवलेला आहे. सेमच जो काही रेरा नंबर आहे तो दिलेला आहे या ठिकाणी. ओके, 2 BHKच्या 53-55 अशा बऱ्यापैकी त्या एरियातलं जे काही म्हणजे त्याच प्रोजेक्टमधल्या प्रॉपर्टी रजिस्टर आहे 99 एकर्सवर. तर मग त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर 338 जो काही स्क्वेअर फूटचा एरिया त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या बिल्डिंगमध्ये. तर तुम्हाला जर त्या प्रोजेक्टच्या डिटेल्स व्यवस्थित वाटल्या, बिल्डर तर रेप्युटेटेड आहे. या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठं इंटरनॅशनल स्कूल तयार होते. कात्रज हडपसरचा जो काही रोड आहे त्या रोडला कनेक्टेडच आहे. आजूबाजूला डेव्हलपमेंट बघितलं तर रेसिडेन्शियलच एरिया दिसतोय. जर तुम्ही ट्राय करणार असेल तर त्या ठिकाणी व्हिजिट करूनही तुम्ही ट्राय करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.